NICET 2023 हा क्वेश्चन आला होता, म्हणजे मेकॅनिझम ॲक्शन ऑफ बॅक्टेरियल टॉक्सिन. तर क्वेश्चन काय होता, द टॉक्सिन प्रोड्युस्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स ॲक्ट्स बाय द मेकॅनिझम शोन इन द इमेज बिलो. तर इमेजमध्ये काय दिलं होतं की इलॉंगेशन फॅक्टर 2चं इनिबिशन होतं. इलॉंगेशन फॅक्टर 2चं इनिबिशन म्हणजे काय की प्रोटीन सिंथेसिस इनिबिट व्हायली आहे. बघा ऑप्शन काय आहेत, एक तर पहिलं विब्रिओ कॉलेरी आहे, दुसरं कोरॅनिबॅक्टेरियम डिप्थेरी आहे, तिसरं बॅसिलस अँथ्रासिस आहे, चौथं शिगायला डिसेंट्री. तर पहिलं काय विब्रिओ कॉलेरी. तर विब्रिओ कॉलेरी काय करते बघा, हे कॉलरा टॉक्सिन काय करते, सायक्लिक AMP इन्क्रीज करते. ते तर काय इलॉंगेशन फॅक्टरला इनिबिट. ऑप्शन काय कोरॅनिबॅक्टेरियम डिप्थेरी. तर इथं बघा, तिथं दिलंय बघा, डिप्थेरिया टॉक्सिन काय करते, इनिबिटिस प्रोटीन सिंथेसिस बाय इनिबिटिंग इलॉंगेशन फॅक्टर 2. म्हणजे हे आपलं काय आन्सर. दुसरं काय बॅसिलस अँथ्रासिस. तर बॅसिलस अँथ्रासिस काय करते, ते बघा अँथ्रॅक्स टॉक्सिन ते पण काय करते, इन्क्रीज इन सायक्लिक AMP. तर ते पण काय प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करीत नाही. ऑप्शन काय शिगेला डिसेंट्री. तर शिगेला डिसेंट्री टाईप 1 शिगा टॉक्सिनमुळे होती. तर ते प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करायला, इनिबिटिव्ह प्रोटीन सिंथेसिस बट बाय इनिबिटिंग रायबोझोम. तर 60S रायबोझोमला इनिबिट करते, ना की इलॉंगेशन फॅक्टर 2ला. प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करणारे 4च टॉक्सिन आहेत बघा. प्रोटीन सिंथेसिस इनिबिटिंग बॅक्टेरिया टॉक्सिन्स एक तर बघ, एक मेकॅनिझम काय इलॉंगेशन फॅक्टर 2चं इनिबिशन. ते डिप्थेरिया आणि एक्सोटॉक्सिन ए. डिप्थेरिया तर बघितलं, आणि हे बघा एक्झोटॉक्सिन ए, ते पण काय करते इलॉंगेशन फॅक्टर 2ला इनिबिट करते. काय वाया 60S रायबोझोम, त्यात एक शिगा टॉक्सिन आहे आणि एक शिगाला एक टॉक्सिन.